आदिवासी दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या केल्यानंतर त्या ठिकाणी नवीन शिक्षक रुजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या दिला होता। या विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। नंदुरबार जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील नियमबाह्य शिक्षकांच्या बदल्या आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे। विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक मिळावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा हा सरकार आणि प्रशासनाचा अपयश दर्शवणारा असल्याचा सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी म्हटले आहे। अक्कलकुवा तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रातिनिधिक स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो। कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अक्कलकुवा तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये 12 सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या, परंतु त्या बदलीच्या जागेवर 13 सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे, ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या 15 शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहे आणि आज ते 25 दिवस होत आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही। त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे। तर कलेक्टर शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे।